सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली आहे आणि आज आहे वटपौर्णिमा आणि पाऊस झाल्यामुळे छानपैकी असं वातावरण झालेलं आहे बघा. आणि पानांवरती ना छानपैकी असे दवबिंदू पडलेले आहेत आणि टपोरे थेंबना इतके छान वाटतात ना पाहिल्यावरती. आणि मस्तपैकी अशी फुलं उमललेली आहेत बघा. सकाळ सकाळ ना असं फुलांकडे पाहिलं की मन अगदी आनंद होऊन जातं आणि प्रसन्न वातावरण राहतं नाही का फुलांकडे पाहिल्यावरती. तर पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या सगळ्या माझ्या गोडताईंना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज जुईच्या झाडाला ना भरपूर अशी फुलं होती, तर मग ना फुलं काढून घेतली. भरपूर सारी फुलं निघालेली होती, तर मग काही फुलांचा गजरा करेल म्हणलं. आणि मग मंदिरामध्ये काही फुलं वाहण्यासाठी होतील. तर इथे गोजरीची शाळेत जाण्याची तयारी चालू होती, तर इथे वेणी घालून घेतली आहे गोजरीची आणि ते भरलं वांग केलं होतं आणि ठेचा आणि भाकरी. मग गोजरीने डबा वगैरे भरून घेतला आणि ती शाळेत जायला निघाली. तर आज वटपौर्णिमेनिमित्त म्हणजे नाही का घरातली पूजा देखील करून घेतलेली होती. म्हणजे सकाळी सकाळीच म्हटलं पूजा वगैरे उरकून घ्यावी. तर मग मंदिरामध्ये फुलं देखील ठेवून घेतली आणि इतका सुगंध छान दरवळत होता ना जुईच्या फुलांचा मंदिरामध्ये की अगदी मन असं प्रसन्न होऊन जातं बरं का. म्हणजे का फुलांकडे पाहिलं तरी पण. आणि आहो बाहेर निघालेले होते, एका लग्नासाठी चालले होते ते. मग गोजरी देखील शाळेत गेलेली होती, तर म्हटलं मग घरातलं पटकन आवरून घ्यावं नाही. तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी येते आपण नाही का गुळ खोबरं घेतलेलं आहे, धागा घेतलेला आहे, थोडीशी आपली जुईची फुलं होती आणि वटी आंबा घेतलेला आहे आणि ते फुलवात घेतली आहे आणि ते आपले वस्त्र केलेलं आहे आणि हळदी कुंकू. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर. हा वडाला निघालोय. कुठं नाही गावात आहे. भारी आहे जांभळा. जांभळं बघा, जांभळाच्या झाडाला भरपूर असे जांभळं आहेत. जांभळाच्या झाडाखाली ना इतका सडा पडलेला असतो ना आणि वरती वरती जांभळं आहेत बरं का. आणि खाली काढता येत नाहीत, तिचे डायरेक्टली ना असं शेकाट्यानेच काढावे लागतात. तर पहा गावात आलो आम्ही आता आणि हे काळूबाईचं मंदिर आहे आणि काळूबाईच्या मंदिरापासूनच इथे नदीच्या किनारी ना वडाचं झाड आहे. आता तिथे चाललो आम्ही. आहे की इथं जागा आहे इथून जायला. ते बोल राहिला बाजूला काढा. या पटकन या. पूजा करता तुम्ही नंतर. हा नंतर घेऊ ना आपण. हा झालं म्हणजे हा बाबू त्यांचं होते पूजन. मग अगं पूजा मग आपण 5 जणी जाऊ. मग सोना ठेव खाली, आम्ही पूजा करतो तोवर. कुत्रे बाई पाठीमागे भीती वाटते इथं. हा तेच ना. चावलं म्हणजे काय सोपं नाही. मग फोटो काय गाडी एवढ्या. आता नाव घ्या पटकेनी चला. हा घ्या मग पटकेनी, मग जातात ना. काही नाव घ्या घ्या पटकेनी. म्हणल्यावर नाही लक्षात येणार. हा तसंच आहे. हा तसं नाही येत लक्षात. घ्या 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 घ्या. खरंच नाही लक्षात. घ्या पटकेनी. ताजमहाल बांधायला कारागीर होते खुशाल. भाऊसाहेबाचं नाव घेते तुमच्यासाठी खास. हा आता जाऊबाईंच आहे बघा. आता ओखा आठवतच नाही पटकेनी. हा तसा नाही आठवत आपल्याला. नावाचं घेतलं स्पेशल होत. काचेच्या ग्लासावर नक्षी पक्षी नक्षीदार आणि प्रमोदरावांचं नाव घेते खंडोबार साक्षीदार. आले का म्हणता? आले की आठवलंच मला. नाही आले आले. चला आता आम्ही पण पूजा करून घेतो. तो साखर लय खातोय. पोरगी होती. पोरगी आहे का? ते ड्रेस घातला. पोरगी आहे. तर इथे ओटी भरायला ना ब्लाऊज पीस देखील आणलेला होता, कारण की तो लक्षात नाही राहिला माझ्या पटकन घेताना नाही का.
तिथं मग अशी वाट लावलेली होती मी त्यालाच लावली. नाही हवा भरपूर आहे ना हो आता. वाट आणि मी हे आणलं होतं पण तिथं पंतीच नाही म्हणलं असं पण ती आहे माझ्याकडं, पण आता ते लागायला पाहिजे. हवा ही नेमकी इकडून येते ना. तूप आणलं होतं. लागली बाई. हा लागली. नाही लावते. नाही ह्या साईडने जरा वारं नव्हतं ना म्हणून. हा, टाका, टाका. मी म्हणलं काय झालं म्हणलं पण तिचा नाव आहे ना माहिती तिथं लावते. म्हटलं महादेवाला पण होईल हा. सोमवारी. नाही आहे काय आता ठेवून द्यायचं तिथे. नकाही नका राहू लांब द्या. लांब व्हा, लांब. मी हल्ली. म्हणलं महादेवाला पण जाता येईल सोमवारी. फुलं काढायचं त्याच्या पाण्याकडे घ्या. त्यांच्याकडे मग आपण टाकायचं. त्याच्यात हे टाकायचं. हो आले आले. हे किती भारी वाटते नाही तर हे कधी टाकलं काय माहिती नव्हतं हे. होतं मला वाटतंय. नव्हतं हा नव्हतं. त्या वडाचं झाड आहे ना तिथे छानपैकी अशी नदी आहे बघा, पण आता नदीला ना पाणी कमी झालेलं आहे बघा. अगं त्यांना पाणी पाहिजे. चल पटकन चल. महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत आपण. छानपैकी असं जुनं मंदिर आहे महादेवाचं आणि नदीकाठच्या त्यामुळे बघा किती सुंदर वातावरण आहे आणि मस्त थंडगार हवा आहे बरं का. आताच वडाची पूजा करून आता इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेलो. तर मंदिरातले दर्शन घेतलं आणि त्याने का पूजा देखील झाली होती. मग त्यानं काळूबाईचं मंदिर होतं तिथे देखील दर्शन घेतलं आणि घरी यायला निघालो. बस का काढा अजून काढा. आता याय ना घसरून मग मी खाली. जांभळं या खायला. मस्त गोड आहेत. खाली खाली जावं लागून. तर वडपूजन आल्याशिवाय ना काही खात नसतात, त्याच्यामुळे ना घरी साबुदाणा भिजवून ठेवलेला होता. तर म्हटलं आता गेल्यावरती ना खिचडी करावी. गावातून जाऊन आले आणि आता ना का उपवास पकडलेला होता वटपौर्णिमेचा. तर छानपैकी आता खिचडी करून झालेली आहे आपली आणि खिचडी करून झाल्याचं आहे पा. आपले आंबे ना मी म्हटलं होतं संपले, पण एक झाड असं होतं ना की त्याचे आंबे आत्ताशी पाडी लागलेत. म्हणजे 4च आंबे आले होते आणि छानपैकी असे पिकले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी. हे पहा छानपैकी असे पिकले गेले आहेत. कलर बघा किती सुंदर आलेला आहे.
आणि छोटंच झाड आहे. आणि हे पहा झाड बघा, छोटंसं झाड आहे पण मस्तपैकी आंबा आहे बरं का. आता आपण आंबा काढून घेऊया. भारी आहे की नाही. चवीला कसा आहे माहिती नाही, परंतु इतका छान दिसतोय ना. आणि मस्तपैकी असा सुगंध देखील आणि खरंच खूप छान लागणार आहे. गोड वास येतोय असा. तर आपला आंबा इथे बघा मस्तपैकी ना असा गोडसर वास तर येतच आहे. आता आपण काढून बघूया कसा आहे, पिकलाय नाही का. पहिल्यांदाच आहे आणि खाण्याची उत्सुकता जास्त आहे बरं का. वटपौर्णिमेच्या दिवशीच पहिला पाड आपल्याला सापडलेला आहे. भारी आणि खूप उत्सुकता होती बरं का बरेच दिवसापासून, कसा निघेल नाही का. तर छान निघालाय. तर आजचा वटपौर्णिमेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.